वक्फच्या वापरात असलेल्या कोणत्याही नोंदणीकृत मालमत्ता रद्द करू नयेत असं अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। या कायद्यासंदर्भात दाखल याचिकांवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले। तर वक्फ तसंच वक्फ परिषद आणि मंडळांवर कोणत्याही नव्या नियुक्त्या करू नयेत असंही न्यायालयानं म्हटलं आहे। या प्रकरणी सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांना एका आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे। या वगळता इतर मालमत्तांसंदर्भात सरकार निर्णय घेऊ शकेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे। संसदेत बहुमतानं मंजूर झालेल्या कायद्याला न्यायालय स्थगिती देऊ शकत नाही असं महाधिवक्ता यांनी न्यायालयाला सांगितलं। तसंच नव्या कायद्याअंतर्गत कुठल्याही नियुक्त्या सरकार करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 5 मेला होणार आहे। कालच्या सुनावणीदरम्यान या कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली।